पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी इतिहासातील सर्वात मोठ्या आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल अखेर 20 वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने जाहीर केलाय। या बहुचर्चित आणि हाय प्रोफाईल दुहेरी हत्याकांड खटल्याने संपूर्ण राज्याचं राजकीय वातावरण 2 दशकं ढवळून काढलं होतं। या खटल्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांना मुख्य आरोपी करण्यात आलं होतं। मात्र सीबीआयने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील त्रुटी यांच्यामुळे न्यायालयाने पुराव्यांचा अभाव स्पष्ट करत सर्वांच्या सर्व 9 आरोपींना कायदेशीर चौकटीत ठेवून दोषमुक्त केले। 20 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। हा निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलंय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कशी झाली, काय घडलं न्यायालयात पाहणार आहोत आपण या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश SR नावंदर यांनी तपास यंत्रणेच्या कारभारावर आणि खटल्याच्या मुख्य आधारावर अत्यंत गंभीर आणि महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत। न्यायालयाने निकालपत्राचं वाचन करताना स्पष्ट केलंय की फौजदारी न्यायव्यवस्थेत केवळ संशय किंवा राजकीय वैमनस्य हे कोणालाही दोषी ठरवण्यासाठी पुरेसं नसतं, तर त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि संशयापलीकडचा ठोस पुरावा आवश्यक असतो, जो या खटल्यात सादर करण्यात सीबीआय पूर्णपणे अपयशी ठरली आहे। 20 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडात पवनराजे यांच्या डोळ्याजवळ गोळी लागली, तर चालक समद काझी यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या। दोघांचाही कारमध्ये जागीच रक्ताच्या थरोळ्यात मृत्यू झाला आणि मारेकरी आपली इंडिगा कार खोपोलीजवळ बेवारस सोडून पसार झाले। या दुहेरी हत्याकांडानंतर सुरुवातीला नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। मात्र पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आणि कुटुंबियांनी पोलिसांच्या संथ तपासावर तीव्र असंतोष व्यक्त केला। हे केवळ एक साधं गुन्हेगारी स्वरूपाचं हत्याकांड नसून यामागे खूप मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। अखेर निंबाळकर यांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास एका निष्पक्ष आणि केंद्रीय यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी केली। सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर या प्रकरणाला पूर्णपणे राजकीय वळण मिळालं। जून 2009 मध्ये सीबीआयने थेट राज्याचे माजी गृहमंत्री आणि पवनराजे निंबाळकर यांचे चुलत भाऊ डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना या हत्येचे मुख्य सूत्रधार म्हणून अटक केली। सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात असा दावा केला होता की धाराशिव येथील तेरणा सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार आणि वर्चस्वाच्या लढाईतून पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात 2002च्या निवडणुकांनंतर तीव्र राजकीय वैमनस्य निर्माण झालं होतं। पवनराजे हे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी एक मोठा धोका बनले होते। त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी लातूरचे व्यापारी सतीश मंदाडे, नगरसेवक मोहन शुक्ला आणि पारसमल जैन यांच्या माध्यमातून तब्बल 30 ते 35 लाख रुपयांची सुपारी देण्यातील माफीचा साक्षीदार। सीबीआयच्या आरोपपत्रानुसार जानेवारी 2005 मध्ये पारसमल जैन हा आर्थिक मदतीसाठी मोहन शुक्ला यांना भेटला होता। तेव्हा शुक्ला यांनी त्याला पाटील आणि निंबाळकर यांच्यातील राजकीय वैराची कल्पना दिली आणि त्याला लातूरच्या सतीश मंदाडे यांना भेटायला सांगितलं। मंदाडे यांनी जैनला थेट पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी नेलं। तिथे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि सुपारी देण्यात आली। सीबीआयने कोर्टात हा दावा केला होता की पारसमल जैननं नंतर गुन्ह्याची कबुली दिली आणि तो सरकारी माफीचा साक्षीदार बनला। मात्र 20 वर्षांनंतर निकाल देताना विशेष सीबीआय न्यायालयानं याच माफीच्या साक्षीदाराच्या विश्वासार्हतेचे लक्तर वेशीवर टांगले। न्यायालयानं आपल्या निकालपत्रात अत्यंत कडक शब्दात निरीक्षण नोंदवलंय की या संपूर्ण खटल्याचा पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर रचला गेला होता तो पारसमल जैन अत्यंत अविश्वसनीय आणि संशयास्पद व्यक्ती आहे। कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटलंय की माफीच्या साक्षीदाराला वारंवार खोटं बोलण्याची सवय आहे। त्याने संपूर्ण खटल्यादरम्यान आणि तपासादरम्यान आपल्या साक्षीमध्ये अनेक वेळा बदल केले। त्याचा पहिला कबुली जबाब आणि चार्जशीट दाखल होण्याच्या काही दिवस आधी घेतलेला दुसरा कबुली जबाब यांच्यात प्रचंड मोठ्या विसंगती आणि तफावती आहेत, ज्या कायदेशीर चौकटीत कुठेही टिकू शकत नाहीत। न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराच्या अटकेच्या आणि त्याच्याकडून घेतलेल्या कबुली जबाबाच्या प्रक्रियेवरही बोट ठेवलंय। कोर्टाने नमूद केलंय की 2009 मध्ये जेव्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पारसमल जैन याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याला कायद्याचं उल्लंघन करून अनेक महिने बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आलं होतं। पारसमल जैन यानं स्वतः न्यायालयात दिलेल्या अर्जांमध्ये आणि साक्षीत असा आरोप केला होता की गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्यावर चोरीचे खोटे गुन्हे दाखल केले। त्याला प्रचंड मारहाण केली आणि त्याचा आजारपणाचा आवश्यक औषधोपचार बंद करून त्याला तीव्र मानसिक आणि शारीरिक त्रास दिलाय।
पोलिसांनी केलेल्या या अमानुष त्रासाला कंटाळून आणि दबावाला बळी पडून त्यांना पोलिसांना हवा तसा कबुली जबाब दिला होता आणि त्यानंतरच पोलिसांनी त्याला मारहाण करणं बंद केलं होतं। न्यायालयाने त्यावर तीव्र आक्षेप घेत म्हटलंय की कोणत्याही आरोपीचा कबुली जबाब हा त्यानं स्वतःच्या स्वइच्छेनं कोणत्याही भीतीशिवाय किंवा दबावाशिवाय दिला असणं कायद्यानं बंधनकारक आहे। मात्र पारसमल जैनचा जबाब घेताना न्यायालयानं पाहिलं की तो स्वइच्छेनं दिलेला नव्हता। न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवलं की पारसमल जैन हा कोणी साधासुद्धा गुन्हेगार किंवा पैशांसाठी फाफापलेला माणूस नव्हता। त्याची स्वतःची मोठ्या प्रमाणात जंगम मालमत्ता आहे, त्याचे मोठे उद्योगधंदे आहेत, त्याच्याकडे 4.5 किलो सोन्याचे आणि 30 किलो चांदीचे मोठे आर्थिक भांडवल आहे। एवढी प्रचंड संपत्ती आणि आर्थिक सोबतता असलेली व्यक्ती केवळ 50,000 किंवा काही लाख रुपयांच्या सुपारीसाठी एवढ्या मोठ्या हत्येच्या कटात स्वतःला सामील करून घेईल आणि शूटर शोधत फिरेल हे सामान्य बुद्धीला पटणारं नाही। त्यामुळे सीबीआयनं पारसमल जैनच्या माध्यमातून मांडलेली सुपारीची संपूर्ण कथा अत्यंत काल्पनिक आणि विसंगत वाटते, असं न्यायालयाने स्पष्ट केलं। माफीच्या साक्षीदाराव्यतिरिक्त सीबीआयच्या संपूर्ण तपास यंत्रणेनं केलेल्या अत्यंत सुमार आणि ढिसाळ तपासावर न्यायालयानं ताशेरे ओढले। कोर्टानं म्हटलंय की एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल हत्याकांडाचा तपास करताना तपास अधिकाऱ्यांनी तपासाचे प्राथमिक आणि मूलभूत नियमही पाळले नाहीत। गुन्ह्याचा कट सिद्ध करण्यासाठी आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते हे दाखवणं गरजेचं असतं, मात्र तपास अधिकाऱ्यांनी आरोपींचे CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढले नाहीत, तसेच त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त केले नाहीत। अटक करतेवेळी आरोपींच्या खिशात नेमकं काय होतं याची कोणतीही नोंद डायरीमध्ये नाही। जर तपास यंत्रणेनं वेळीच आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून त्यांचं तांत्रिक विश्लेषण केलं असतं तर आरोपींचा परस्परांशी असलेला संपर्क आणि हत्येचा कट न्यायालयात पुराव्यासह सिद्ध करता आला असता। मात्र तसं न केल्यामुळे आरोपींमधील संबंध आणि गुन्हेगारी कट सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे। याशिवाय सीबीआयनं आपल्या आरोपपत्रात असा उल्लेख केला होता की पवनराजे निंबाळकर यांनी त्यांच्या हत्येपूर्वी धाराशिवच्या आधीच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक अधिकृत पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला मोठा धोका असल्याचं स्पष्ट म्हटलं होतं। न्यायालयाने सीबीआयला थेट प्रश्न विचारला की हे पत्र नेमकं कुठून आलं आणि ते सीबीआयच्या हाती कसं गेलं। या पत्राच्या मूळ स्रोताबाबत सीबीआयने संपूर्ण तपासात कोणतीही चौकशी केली नाही आणि न्यायालयात सुनावणी दरम्यानही सीबीआयच्या वकिलांना या प्रश्नांचं कोणतंही ठोस उत्तर देता आलं नाही। त्यामुळे पत्र देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही असं कोर्टानं सांगितलं। न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील कौटुंबिक आणि राजकीय संबंधांवर प्रकाश टाकताना हे मान्य केलंय। 2002च्या विधानसभा निवडणुकांनंतर आणि तेरणा सहकार कारखान्याच्या वादामुळे दोघांमध्ये तीव्र राजकीय वैमनस्य आणि संघर्ष निर्माण झाला होता। मृत पवनराजे यांच्या हत्येमागचा हेतू तपासण्यासाठी आणि त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय होतं हे शोधण्यासाठी सीबीआयनं 15 ते 20 वर्षांच्या दीर्घ प्रवासात तब्बल 127 ते 128 साक्षीदार तपासलेत। यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचाही समावेश होता, ज्यांनी न्यायालयात येऊन साक्ष दिली होती की त्यांनाही पद्मसिंह पाटील यांच्याकडून धमक्या आल्या होत्या। मात्र न्यायालयानं स्पष्ट केलं की फौजदारी कायद्याच्या चौकटीत केवळ राजकीय वैमनस्य किंवा हत्येचा हेतू असणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं नव्हे, केवळ दोघांमध्ये शत्रुत्व होतं म्हणून एकानं दुसऱ्याची हत्या केलीच असेल असा निष्कर्ष न्यायालय काढू शकत नाही। हेतू कितीही मोठा असला तरी त्या हेतूचे प्रत्यक्ष गुन्ह्याशी आणि मारेकऱ्यांशी असलेले नाते जोडणारा निर्विवाद प्रत्यक्ष आणि परिस्थितीजन्य ठोस पुरावा कोर्टात यावा लागतो। या खटल्यात तपासण्यात आलेल्या 127 साक्षीदारांपैकी बहुतांश महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले, तर उरलेल्या साक्षीदारांच्या जबाबात कायदेशीर चौकटीत न बसणाऱ्या प्रचंड विसंगती आढळून आल्या। त्यामुळे सरकार पक्ष आरोपींवरील आरोप संशयापलीकडे सिद्ध करू शकला नाहीये। या दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींनी भोगलेल्या तुरुंगवासाची आणि खटल्याच्या प्रवासाची माहिती अत्यंत रंजक आहे। 3 जून 2006 रोजी झालेल्या या दुहेरी हत्याकांडानंतर तब्बल 20 वर्षांनी हा निकाल लागलाय। खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी जुलै 2011 मध्ये मुंबई सत्र न्यायालयात सुरू झाली होती, जी पुढे 15 वर्ष चालली। सुरुवातीला हा खटला अलिबाग न्यायालयात सुरू होता, मात्र तिथे अनेक साक्षीदार दबावामुळे फितूर होत असल्याचं पाहून नोव्हेंबर 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा खटला मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग केला होता। या खटल्याच्या संपूर्ण प्रवासात मुख्य आरोपी डॉक्टर पद्मसिंह पाटील हे सर्वात कमी काळ म्हणजेच अवघे 3 महिने आणि 19 दिवस पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिले होते। जून 2009 मध्ये अटक झाल्यानंतर 3.5 महिन्यातच अलिबाग कोर्टानं त्यांना 2 लाख रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला होता आणि तेव्हापासून ते जामिनावर बाहेर होते। या उलट गुन्ह्यातील मुख्य शूटर दिनेश तिवारी यांना तब्बल 15 वर्ष आणि 11 महिने तुरुंगात काढले, तर दुसरा शूटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा 15 वर्ष 10 महिने तुरुंगात होता। खटल्याची सुनावणी अत्यंत संथ गतीनं आणि दीर्घकाळ चालल्यामुळे हे दोन्ही शूटर एप्रिल 2025 मध्ये जामिनावर सुटले होते। तर माफीचा साक्षीदार बनलेला पारसमल जैन हा 14 वर्ष 6 महिन्याचा तुरुंगवास भोगून बाहेर आला होता।
16 जून 2026 रोजी या खटल्याचा निकाल लागणार होता, परंतु निकाल पत्राचं अवाढव्य काम आणि कायदेशीर गुंतागुंत पाहता विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी निकाल वाचण्यासाठी आणखी 3 दिवसांचा वेळ घेत 20 जून ही अंतिम तारीख निश्चित केली होती आणि सर्व 9 आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आज सर्व आरोपींच्या उपस्थितीत हा निकाल सुनावण्यात आलाय। विशेष सीबीआय न्यायालयानं निकालपत्राचा समारोप करताना एक अत्यंत भावनिक आणि कायदेशीर टिप्पणी केली आहे। न्यायाधीश नावंदर यांनी म्हटलंय की पवनराजे निंबाळकर यांच्यासारखा एक जननेत्याची आणि लोकनेत्याची भर दिवसा अशा प्रकारे निर्गुण हत्या होणं ही अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि निंदनीय घटना आहे। यात 2 व्यक्तींचा बळी गेलाय, याची भरपाई कधीही होऊ शकत नाही। मात्र न्यायदेवतेचे डोळे कायद्याच्या पट्टीनं बांधलेले असतात। न्यायालय भावनांवर किंवा राजकीय दबावावर चालत नाही, तर ते केवळ आणि केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच समोर सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारावरच आपला निकाल देतं। 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे भारतीय न्यायव्यवस्थेचं सर्वोच्च आणि मूलभूत तत्व आहे। सीबीआयनं सादर केलेला संपूर्ण खटला, माफीच्या साक्षीदाराची अवैध कोठडी, त्याचा संशयास्पद कबुली जबाब, मोबाईल जप्त न करणे, सीडीआर न काढणे आणि पत्राचा तपास न करणे, यामुळे संपूर्ण खटल्याचा पायाच अत्यंत ठिसूळ आणि कमकुवत झाला होता। अशा ढिसाळ पुराव्यांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवणं कायद्याला धरून होणार नाही। त्यामुळे न्यायालयानं कायद्याच्या चौकटीत राहून डॉक्टर पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला यांच्यासह सर्व 9 आरोपींची या दुहेरी हत्याकांडातून सन्मानपूर्वक आणि निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालामुळे निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निकालावर तीव्र दुःख व्यक्त केलंय। गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबानं अत्यंत यातना सहन करून हा न्यायालयीन लढा दिला होता। ओमराजे निंबाळकर यांनी निकालानंतर हे कलियुग असल्याचं म्हटलंय, तसेच या निकालाला वरच्या न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।